हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटबद्दल थोडी माहिती घेतलेली आहे. आपण लॉज ऑफ मोशन हे चॅप्टर बघतोय सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टचं. तर आता आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट थोडंसं रिवाईज करू आणि मग पुढचा ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्या सॉल्व करू. तर आता आपण बघू डिस्टन्स सगळ्यात आधी. So what is mean by distance? The distance is the length of path. Distance म्हणजे काय? Length of path followed or covered by an object. ओके, म्हणजे डिस्टन्स हे एक अंतर आहे, लेंथ आहे. ओके, तर आता आपण डिस्टन्स आधी युनिट्स समजून घेऊ की व्हॉट आर द युनिट्स ऑफ डिस्टन्स. आता डिस्टन्स ही एक स्केलर क्वांटिटी. मी तुम्हाला मागच्या वेळेस समजून सांगितले की डिस्टन्स ही काय स्केलर क्वांटिटी. आपण स्केलचा अर्थ मोजणे, म्हणजे आपण ह्या क्वांटिटी मोजल्या की ह्या आपल्याला लगेच समजतात आणि यांच्यासाठी वेगळी डायरेक्शनची काही गरज नाही. दे आर ओनली एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड अलोन. मग काय येईल? इट इज अ स्केलर क्वांटिटी. युनिट्स काय? तर युनिट्स दोन प्रकारचे आहे, SI युनिट आणि CGS युनिट. तर SI युनिट म्हणजे काय? तर सिस्टीम इंटरनॅशनल या शब्दावरून ते SI येतं, म्हणजे दीज आर द युनिट्स यूज ऑल ओव्हर द वर्ल्ड. MKS सिस्टीमचेच सर्व युनिट्स इथे वापरले जातात. आपण MKS सिस्टीम शिकलेलो आहोत. MKS मध्ये काय होतं? M मास, ज्याच्यासाठी आपण मीटर हे वापरलं जातं. तिथे लेंथ मीटरमध्ये मोजली जाते, किलोग्रॅममध्ये मास मोजलं जातं आणि टाइम सेकंदांमध्ये मोजला जातो. अशा सिस्टीमला काय म्हणतो आपण? MKS सिस्टीम. आणि CGS म्हणजे मग त्याच्या उलट, म्हणजे वेगळं. हे स्मॉलर युनिट्स असतात, हे कंपॅरेटिव्हली लार्जर युनिट्स असतात. मग SI युनिट काय डिस्टन्सचं? तर मीटर. आणि CGS युनिट काय आहे? मग स्मॉलर युनिट आहे त्याच्यापेक्षा, सेंटीमीटर. मीटर अँड सेंटीमीटर. ओके, तर आता पुढचा जो भाग आहे याच्यामध्ये बघा, आपण बघितलेलं होतं की डिस्टन्स. आता आपण पुस्तकातली ॲक्टिव्हिटी पण आपल्याला क्लिअर आहे की समजा हे जे स्कूल होतं आणि इथे प्रशांत आणि शीतलचं काय होतं? हाऊस होतं आणि इथे तिच्या मैत्रिणीचं काय होतं? घर होतं. आपण हे डिस्टन्सेस पण बघितलेले. ओके, समजा आपण आता ॲज युज्युअल इथे स्कूल काढू. ओके, तर आपल्याला हे डिस्टन्स पण त्यांनी दिलेले होते. तर मग आता इथे बघा, इथे हे दोघं पण डिस्टन्सच. इथे हाऊसपासून ते शीतलच्या घरापर्यंतचं, तिथून स्कूलपर्यंतचं किंवा डायरेक्टली त्यांच्या घरापासून स्कूलपर्यंतचं, हे दोनही गोष्टी काय झाल्या? डिस्टन्समध्येच येणार आहे. आपण डिस्प्लेसमेंट पण बघितलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. पण इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डिस्टन्स जे असतं, डिस्टन्स इज ऑलवेज इक्वल टू, हे स्टेटमेंट महत्वाचे लक्षात घ्या, इक्वल टू और ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स हे नेहमी काय असतं? तर डिस्प्लेसमेंटपेक्षा ते जास्त असेल किंवा बरोबर असेल. डिस्टन्स डिस्प्लेसमेंटपेक्षा कमी असत नाही. दुसरं आपण अजून एक बघितलं होतं की डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स नेहमी कसं असेल? तर पॉझिटिव्ह असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जेव्हा आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा विचार करतो तेव्हा लक्षात घ्या, डिस्टन्स इज इक्वल टू और ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. जे डिस्टन्स हे नेहमी डिस्प्लेसमेंटच्या एक तर बरोबर असेल, म्हणजे जेवढं डिस्टन्स
तेवढीच डिस्प्लेसमेंट, किंवा डिस्टन्स डिस्प्लेसमेंटपेक्षा काय असू शकतं, जास्त असू शकतं. ओके. आणि महत्त्वाची गोष्ट इथे पण आपण लिहू शकतो की डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग डिस्टन्स निगेटिव्ह नसतं का, तर नो, डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह अँड इट इज नेव्हर निगेटिव्ह. कारण त्याला डायरेक्शन लागत नसल्यामुळे आपण मागच्या याच्यात बघितलं की रेफरन्स पॉईंट असतो या सगळ्या गोष्टींसाठी, आणि पॉईंट ऑफ रेफरन्स दिल्याशिवाय आपण डिस्टन्स डिस्प्लेसमेंट या क्वांटिटी सांगूच शकत नाही. आयदर म्हणजे आपल्याला काहीतरी तर रेफरन्स एक स्थिर ठिकाण धरावं लागतं. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण बघितलेलं होतं की ह्या दिशेने किंवा ह्या दिशेने दिशा असेल तर मग ते डिस्प्लेसमेंट येणार. जिथे दिशेची गरजच नाही त्याला आपण सरळ अंतर म्हणू शकतो. उदाहरणार्थ की ए आणि बी पोझिशन, मुंबई आणि पुणे ह्या दोन गावांमधलं अंतर काय आहे, समजा 250 किलोमीटर. मग हे जस्ट अंतर झालं. आपण दिशा सांगितली का, पण नाही. पण आता मला मुंबईहून पुण्याला जायचं आहे तर मग मला सांगायला लागेल की तुम्हाला ईस्टला जा, वेस्टला जा, किंवा स्ट्रेट जा, किंवा मग नॉर्थ साऊथ, अशी दिशा सांगणं स्पेसिफिक बंधनकारक असतं. आता इथे अजून एकच पॉईंट आपल्याला गरजेचं आहे की डिस्टन्स 0 राहत नाही. डिस्टन्स इज नेव्हर 0. ओके. मग आपण एकदा हे काय केलं आहे, रिवाईज केलं. कारण मग आपण आत्ता रिवाईज केलं की हा एक बेस टॉपिक आहे. लक्षात घ्या की हे जे आपण आत्ता शिकतोय हे शिकल्याशिवाय आपण पुढच्या टर्म आपल्याला समजत नाही. ह्या पण वर्षाच्या नाही, याच्या पुढच्या वर्षाच्या पण नाही. ओके. मग आता हे डिस्टन्सचे सगळे पॉईंट्स तुमचे क्लिअर आहे की डिस्टन्स काय असतं, इट इज द लेंथ ऑफ पाथ ॲक्च्युअली ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट और कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट. इट इज अ स्केलर क्वांटिटी. आपण अजून डिटेलमध्ये स्केलर व्हेक्टर बघू. आपल्याला प्रश्न आहे तो. डिस्टन्स SI युनिट मीटर आहे आणि CGS युनिट काय आहे, सेंटीमीटर आहे. डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असतं, ते निगेटिव्ह, इट इज नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंटपेक्षा काय असतं, जास्त असू शकतं किंवा त्याच्याबरोबर. आणि डिस्टन्स इज नेव्हर 0. डिस्टन्स काय नसतं, कधीही 0 नसतं. आता आपण पुढचा टॉपिक एकदा रिवाईज करू, डिस्प्लेसमेंट. तर डिस्टन्सचा आता बघा पुढचा टॉपिक घेण्याआधी आपण काय बघू की याच्यावरती क्वेश्चन्स कसे विचारले जातात, म्हणजे आपल्याला टॉपिक क्लिअर होतं. याच्यावर काय काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात बरं. पहिल्यांदा बघा याच्यावर क्वेश्चन्स काय आस्क केले जातात. एक, डिफाईन डिस्टन्स. ओके. दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतो, राईट युनिट्स ऑफ. आता इथे आपण डिस्टन्स घेऊ, आपण पुढे जशा क्वांटिटीज बघू तसं कळेल, पण राईट युनिट ऑफ डिस्टन्स. आणि असं पण विचारलं जाऊ शकतं की राईट आजचा एक प्रश्न तर आपण मागच्या वेळेस घेतलेला आहे, डिस्टिंग्विश घेतला आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला, तो पण एक प्रश्न विचारलेला जाऊ शकतो. किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिस्टन्स पण विचारलेला जाऊ शकतो. पण सहसा हे दोन प्रश्न जास्त विचारले जातात. आणि डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला पण येईल, पण त्यापेक्षा आपले पुढचे टॉपिक कॅल्क्युलेशनला जास्त विचारले जातात. ओके. मग आता आपण पुढचं बघू. डिस्प्लेसमेंट हा टॉपिक पण आपल्याला माहिती की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इट इज द शॉर्टेस्ट किंवा मिनिमम, इट इज द शॉर्टेस्ट और मिनिमम डिस्टन्स कशातलं, बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट ऑफ मोशन किंवा मुवमेंट. डेफिनेशन महत्वाचे आहे का. तर डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर शॉर्टेस्ट किंवा मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट ऑफ मोशन. आता दुसरं म्हणजे आता डिस्प्लेसमेंट डिस्टन्सशीच रिलेटेड आहे, पण हे जे डिस्टन्स आहे याला आपल्याला स्पेसिफिक माहिती आहे की शॉर्टेस्ट पॉइंट आहे की फायनल आणि इनिशियल पॉइंट मधला काय आहे, शॉर्टेस्ट, कमीत कमी अंतर देणं अपेक्षित आहे. त्यामुळे इथे डायरेक्शन स्पेसिफिक असते आणि म्हणून इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर आपण बघितलं, ह्या क्वांटिटीज एक्सप्रेस करायला डायरेक्शनची फार गरज असते. मॅग्निट्यूड लागतंच, मॅग्निट्यूड म्हणजे युनिट लागतं, पण त्याचबरोबर डायरेक्शन द्यावी लागेल. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण बघितलं की मुंबई टू पुणे
समजा, किंवा आपल्याला इथून शाळेत किंवा घरापासून मार्केटपर्यंत शाळेपर्यंत जायचं आणि कोणी विचारलं की मला सांगा बरं घरापासून मार्केटपर्यंत कसं जायचं तर आता आपल्याला इथे ॲक्च्युली आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स सांगू की टर्न पुढे जा, मग लेफ्टला वळा, मग सरळ जा, मग परत राईटला वळा किंवा स्ट्रेट जा, टर्न घ्या. ह्या गोष्टी आपल्याला स्पेसिफाय कराव्याच लागतात. म्हणजेच डिस्प्लेसमेंट सांगताना डायरेक्शनची फार गरज असते. ओके, पण युनिट्सचा जर विचार केला तर युनिट्सचा विचार करताना लक्षात घ्या डिस्प्लेसमेंट हे डिस्टन्सच आहे. कारण आपण तिथे लिखतो शॉर्टेस्ट और मिनिमम डिस्टन्स, आणि डिस्टन्सच असल्यामुळे त्यांचे युनिट्स सेम येतात. मग युनिट्समध्ये काय येईल, SI युनिट काय येईल, मग डिस्टन्सचं सेम युनिट असल्यामुळे मीटर, आणि CGS युनिट काय येईल त्याचं सेंटीमीटर. ओके, मग आता हे पण आपलं क्लिअर आहे. आता याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण बघितला आहे की आता इथे बघा, समजा हे असं तुम्हाला याच्यावरती दिलेलं आहे गणित असं पुस्तकामध्ये, ॲक्टिव्हिटी बेस असतात हे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आता ॲक्टिव्हिटी असतात. मग समजा ही ॲक्टिव्हिटीची तुम्हाला ही डायग्राम दिलेली आहे आणि याच्यावर क्वेश्चन विचारला कॅल्क्युलेट द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट ऑफ शीतल अँड प्रशांत. तर शीतल आणि प्रशांत यांचं तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आता जे आहे हे मिनिमम डिस्टन्स आहे, मग इथे मिनिमम डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट किती येईल 1300 मीटर, आणि डिस्प्लेसमेंट डिस्टन्स किती येईल मॅक्झिमम जे आहे समजा शीतलचं प्रशांतचं तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम येणार कारण त्याने स्ट्रेट मार्ग घेतलेला आहे. गणित नीट बघा, जर ह्या दोघांचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट विचारलं तर ते वेगवेगळे येईल. शीतल प्रशांत याच रस्त्याने गेलेला असल्यामुळे त्याचं डिस्टन्स 1300 मीटरच येणार आहे, डिस्प्लेसमेंट पण 1300च येणार आहे कारण ते मिनिमम डिस्टन्स आहे. पण शीतल मात्र 500 मीटर इकडे 1200 मीटर तिकडे, म्हणजे टोटल तिने 1700 मीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे तिथं डिस्टन्स कव्हर 1700 मीटर आहे, पण डिस्प्लेसमेंट मात्र आपल्याला शॉर्टेस्टच घ्यावं लागेल. मग डिस्प्लेसमेंट किती घेणार आहे, तिच्या घरापासून तर जवळ 1300 मीटरवर आहे, मग 1300 मीटर. म्हणजे या प्रश्नांवर अशा डायग्राम देऊन पण ह्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले असतात. आता बघा, मग आपण आता याच्या पुढचा टॉपिक काय घेऊ शकतात की मग डिस्टन्स बघा, डिस्प्लेसमेंट हे नेहमी काय असेल, एक तर ते कशा एवढं असू शकतं. आता आपण प्रश्नांच्या उदाहरणामध्ये बघितलं की डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्टन्सचे एवढं असू शकतं. आता इथे डिस्टन्स 1300 येणार, डिस्प्लेसमेंट पण 1300 येणार, अँड लेस दॅन डिस्प्लेसमेंट. हे महत्त्वाचं काय की डिस्प्लेसमेंट एक तर इक्वल टू असू शकतं, इथे आपल्याला ऑर टाकावा लागेल, ऑर लेस दॅन द डिस्टन्स. मग अशी आपण उलटं बघितलं होतं की डिस्टन्स इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट, अँड डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ऑर लेस दॅन द डिस्टन्स. ओके, आता आपण हे पण बघितलं की डिस्टन्स नेहमी डिस्टन्स कसंही असू शकतं. मग डिस्टन्स कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. डिस्टन्स कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि डिस्टन्स 0 पण असतं. पण आपण आता इथे फक्त लिहू शकतो डिस्टन्स कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, आणि इथे काय लिहू, डिस्टन्स कॅन बी, इथे डिस्प्लेसमेंट लिहायला पाहिजे, सॉरी आपण इथे फक्त डिस्प्लेसमेंट शब्द टाकू. मग डिस्प्लेसमेंट कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, आणि नेक्स्ट काय लिहावं लागेल आपल्याला, डिस्प्लेसमेंट कॅन बी 0. केव्हा होईल बरं डिस्प्लेसमेंट 0, तर जेव्हा आता समजा आपण मागच्या वेळेस आपण ह्या टर्म्स क्लिअर केलेल्या आहेत, पण कसं हे टॉपिक वेगळा असल्यामुळे थोडंसं मी रिवाईज करते आणि त्याची जास्त गरज आहे. जेव्हा एखादी व्यक्ती ए ठिकाणाहून निघून परत एच ठिकाणी गेली तर फायनल आणि इनिशियल पॉईंटमधलं डिस्टन्स 0 होतं, आणि त्यामुळे त्याच जागेवर परत आलं तर डिस्प्लेसमेंट काय होईल 0. डिस्टन्स 0 होणार नाही. डिस्टन्स निगेटिव्ह केव्हा होऊ शकतं डिस्प्लेसमेंट, तर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह केव्हा होईल ते बघा. समजा आपण मागे बघितलं की पॉईंट ऑफ रेफरन्सचा विचार केला तर ह्या दिशेने जर गेलं तर पॉझिटिव्ह, आणि परत रिव्हर्स आलं तर निगेटिव्ह असू शकतं. फक्त
फक्त डायरेक्शनच्याच संदर्भात, मॅग्निट्यूडच्या संदर्भात नसतं हे, कारण मॅग्निट्यूड मे बी सेम असू शकतं. ओके, मग आता इथपर्यंत आपला टॉपिक आता क्लिअर आहे. या पण टॉपिकवर क्वेश्चन काय विचारले जातात, तर पहिला क्वेश्चन असेल की डिफाईन डिस्प्लेसमेंट. दुसरं काय लिहिणार आहे तुम्ही, व्हॉट आर द युनिट्स ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि महत्त्वाचा जो सगळ्यात IMP प्रश्न आहे, जो मी तुम्हाला मागच्या वेळेस लिहून पण दिलेला आहे, तो आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक. पहिला पॉईंट तर डेफिनेशन्सचाच येतो. युनिट्स दोघांचे सेम असल्यामुळे आपण युनिट्स नाही घेणार, पण डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंट एक तर डिस्टन्सच्या एवढं किंवा कमी असू शकतं, लेस दॅन डिस्टन्स, आणि डिस्टन्स हे इक्वल किंवा ग्रेटर दॅन असतं डिस्प्लेसमेंटपेक्षा. डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असतं, पण डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतं. डिस्टन्स नेव्हर बी झिरो, डिस्टन्स कधीही झिरो नसतं. डिस्प्लेसमेंट कॅन बी झिरो. ओके, मग हा टॉपिक तुमचा क्लिअर आहे. याच्यावर 2 ॲक्टिव्हिटीज आहे ज्या आपल्या एक्झामला विचारलेल्या विचारतात म्हणजे 3 मार्काला. मग आपण आधी त्या ॲक्टिव्हिटीज घेऊ. एवढा टॉपिक मी आता नेक्स्ट टॉपिक चालू करते. ओके, फर्स्ट ॲक्टिव्हिटी बघतोय बघा आपण. आता बघतोय ॲक्टिव्हिटीज ज्या पेज नंबर 2वर दिलेल्या आहेत. तर ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे, तर हे ॲक्टिव्हिटीज मोस्टली 3 मार्क्सला विचारल्या जातात. कधी कधी जर कमी मार्कांच्या 2 मार्कांच्या प्रश्नामध्ये पण विचारले जातात. पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, एका स्वराली नावाच्या मुलीचं आपल्याला आहे की शी वॉक्स अलॉंग एज ऑफ अ सर्क्युलर गार्डन. एक गार्डन जे आहे त्याच्या सर्क्युलर एजेसवरती हा जो पाथ आहे, हा कसा आहे, सर्क्युलर पाथ. ओके, समजा याची रेडियस पण दिलेली आहे तुम्हाला. रेडियस किती दिली आहे तुम्हाला, 100 मीटर. ओके, तर ह्या पाथमध्ये ती ए पॉईंटपासून ती स्टार्ट झालेली आहे आणि परत तिने पूर्ण काय केलेलं आहे, परत ती इथेच तिचा काय झाला, एंड. म्हणजे ती परत एच पॉईंटपाशी रिटर्न आली. काय कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला, व्हॉट इज डिस्टन्स कव्हर्ड आणि व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. तिने डिस्प्लेसमेंट किती झाली आहे तिची. तर आता इथे बघा, तर आता आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स म्हणजे काय. डिस्टन्स म्हणजे काय, तर ॲक्च्युअल लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ. ओके, मग आता इथे ॲक्च्युअल पाथ तर सर्क्युलर आहे. मग सर्क्युलर पाथची लेंथ कशी काढणार, तर मोस्ट टाइम काय होतं माहिती आहे का, 100 मीटर दिलं आहे पुस्तकामध्ये. मग चला 100 मीटर झालं डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट पण 100च लिहून टाकायचं. असं नाही आहे बघा, इथे 100 मीटर हे तुम्हाला डिस्टन्स दिलेलं नाही, तुम्हाला रेडियस दिलेली आहे पाथची. आणि आपल्याला काय काढायचं, डिस्टन्स काढायचे सर्क्युलर पाथचं. आता लक्षात घ्या, इथे आपल्याला समजा इथे डिस्टन्स इज इक्वल टू लिहू आपण लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ, बट इन सर्क्युलर पाथ लेंथ इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ सर्कल. लेंथ म्हणजे काय येईल, सर्कलचं पेरिमीटर एवढं येईल. पण सर्कलचा पेरिमीटर हा शब्द आपण काय एवढा ऐकलेला नसतो. याच्याऐवजी आपण काय ऐकतो, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. याला काय शब्द वापरतात, सर्कम्फरन्स, परिघ म्हणतात याला, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजेच इथे बघा, जी लेंथ काढायची होती ती ॲक्च्युली आपल्याला सर्कलच्या परिघा एवढी, सर्कम्फरन्स एवढी काढायची. मग सूत्र काय त्याचं, इज इक्वल टू 2 पाय आर. पाय डी पण वापरता येईल, पण मग आता रेडियस दिलेली आहे, मग आपण 2 पाय आर. आता पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, आपण पायच्या व्हॅल्यू 2 असतात. काय, तर पायच्या व्हॅल्यू तुम्हाला एकदम क्लिअर कट आहे, 22/7 घ्या किंवा पाय इज इक्वल टू 3.14 घ्या. आता जेव्हा सहसा संख्या 7च्या मल्टिपलमध्ये असतात, पाढ्यांमध्ये असतात, तेव्हा 22/7 घ्यायची, किंवा मग आयदर वे जर काहीच नसेल तर आपण काय घेणार आहे, 3.14. मग इथे आपल्याला बघा 100 काय 7च्या टेबलमध्ये येत नाही, मग आपण 3.14. मग 2 × 3.14 × 100. आता 3.14ला 100ने मल्टिप्लाय केलं तर 2 4 जा 8, 4 2 8, बे 1 बे, 3 1 3. हे 2 शून्य आपण देऊन टाकू 100चे, आणि पॉईंट नंतर 2 संख्या आहे म्हणून 1 2.
त्याच्यानंतर आपण पॉईंट देऊ. मग काय लिहिणार 628 3 2 जा 6. तर मग डिस्टन्स कव्हर्ड किती होईल, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 628. एवढं लिहून चालेल का, नाही, याचं युनिट लिहिणं गरजेचं आहे. 628 मीटर, कारण डिस्टन्सचं युनिट काय असतं, मीटर. मग आता आपल्याला पुढचा प्रश्न डिस्प्लेसमेंट पण काढायची. मग व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, शी रिटर्न्स टू द फायनल पॉइंट, शी रिटर्न्स टू द इनिशियल पॉइंट, ती परत त्याच पॉइंटवरती परत आलेली आहे, लक्षात घ्या. हेन्स जेव्हा त्याच पॉइंटवरती परत येतो तेव्हा फायनल आणि इनिशियल पॉइंटमधलं डिस्टन्स काय होतं, सगळ्यात कमी होतं, म्हणजे 0 होतं. आणि हेन्स डिस्प्लेसमेंट किती येणार इथं, इक्वल टू 0. डिस्प्लेसमेंट किती येणार आहे, 0 येणार आहे. तर मला ही ॲक्टिव्हिटी समजलेलीच असेल. आता आपण सेकंड ॲक्टिव्हिटी घेऊ. बघा, अ कार हॅज ट्रॅव्हल्ड, ही एक कार आहे आणि इट हॅज ट्रॅव्हल्ड फ्रॉम पॉइंट P टू पॉइंट Q and again it returns to the point P. Then what is the distance traveled? काय प्रश्न विचारलाय तुम्हाला, what is distance traveled question mark आणि what is its displacement. आता कारने P आणि Q हे अंतर ट्रॅव्हल केलं फर्स्ट, P टू Q. मग किती गेलं डिस्टन्स आपण इथे कॅल्क्युलेट करू. डिस्टन्स किती येईल, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू जाताना किती लागते, फ्रॉम P टू Q, फ्रॉम P टू Q प्लस फ्रॉम Q टू P, अगेन फ्रॉम P टू Q अँड Q टू P. तर P टू Q किती दिलंय बुकमध्ये 360 मीटर प्लस Q टू P किती दिलेलं आहे, परत एवढंच असणार आहे 360 मीटर. मे बी इथे डिस्टन्स चेंज होऊ शकतात, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये 360च्या ऐवजी 60 विचारतील किंवा दुसरं काही डिस्टन्स विचारतील, 36च विचारतील. तर जे असेल ते फक्त आपल्या लक्षात ठेवायचं की जेवढं अंतर हे तेवढंच अंतर हे. मग 360 प्लस 360 720 मीटर. मग डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती झालं, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू 720 मीटर. ओके, आता पुढचे विचारले आपल्याला डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट काय येणार तुम्ही आता सांगू शकतात. आपलं मागचं पण गणित आणि हे पण गणित सेम आहे की व्हेन अ बॉडी रिटर्न्स टू सेम इनिशियल पॉइंट डिस्प्लेसमेंट इज 0. आता डिस्प्लेसमेंट काय म्हणणार इथं, द कार रिटर्न्स टू सेम इनिशियल पॉइंट आणि त्यामुळे हेन्स डिस्प्लेसमेंट इज 0. डिस्प्लेसमेंट किती येणार आहे, 0 येणार आहे. ओके, मग आता आपण काय काय पॉईंट कव्हर केले, तर आपण परत एकदा डिस्टन्स डिस्प्लेसमेंट एकदम क्लिअरली समजून घेतलं. दुसरं म्हणजे आपण काय घेतलं, 2 ॲक्टिव्हिटीज घेतल्या, ह्या एक्झामला विचारल्या जातात. आता लक्षात घ्या, पुढचा टॉपिक आहे स्पीड आणि व्हेलॉसिटीचा. हा पॉईंट व्यवस्थित समजला तरच पुढचा पॉईंट समजणार. त्याच्यामुळे याचा व्यवस्थित अभ्यास करा. तोपर्यंत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. गुड बाय.